नमस्कार, आईच मॅजिक या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाणा खिचडी। शनिवारी बऱ्याच लोकांचे उपवास असतात, त्याच्यामुळे खिचडी करून दाखवते मी आज तुम्हाला। तर साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी हा मी साबुदाणा भिजवून घेतला, 3 तास भिजवून घेतलाय। बारीक साबुदाण्याने पोट वगैरे दुखत नाही, म्हणून बारीक साबुदाणा चांगला खायला। बारीक साबुदाणा भिजवून घेतलाय 3 तास। हे थोडंसं सुकं खोबरं घेतलंय खिसून मी। हे 2 बटाटे शिजवून घेतले, मिरचीची पेस्ट आहे, तूप लागणार आहे आपल्याला, चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट। तर आता मी खिचडी बनवायला घेते। आता मी साबुदाण्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकून घेते, थोडंसं मिरचीवर पण टाकणार आहे मी, आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे ना ते थोडंसं टाकून घ्यायचं, थोडं नंतर वरून टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं मस्त। मस्त मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपली कढई तापली आहे, कढईमध्ये मी तूप टाकते। त्याच्यामध्ये टाकते मी 1 चमचा मिरची, मिरची छान भाजून घ्यायची तुपावर। मिरची भाजली आहे बघा आपली आता छान। आता त्याच्यावर मी बटाटा टाकून घेते। हा बटाटा 1 मिनिट परतून घेणार आहे, जास्त नाही। आपल्याला बटाटा शिजलेला आहे त्याच्यामुळे फक्त तो परतून घ्यायचा आहे। मिरची त्याला मीठ आणि मिरची लागेल असं थोडंसं मीठ टाकते त्याच्यावर मी आता। आता बटाटाही परतून झालाय मला 2 मिनिटं। मी आता साबुदाणा ऍड करते त्यामध्ये। आता साबुदाणा छान परतून घेते मऊ होईपर्यंत मी। तर बघा आपली आता खिचडी खाण्यासाठी तयार आहे, परतून झाली आहे छान मऊ। हे बघा शिजली गेली आहे छान एकदम। आता त्याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं ऍड करते। खोबरं टाकून 1 मिनिट आपण परतून घेऊया फक्त। खोबरं टाकल्यानंतर खिचडी खायला खूप छान लागते। तर आता मी खिचडी काढून घेते। आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे, मऊ मस्त खिचडी झाली आहे एकदम। तर बघा आपली ही खिचडी अशी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही असं खोबरं टाकून खिचडी करून बघा, खूप छान लागते खायला। माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।